रायगड जिल्हा परिषद व अलिबाग पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून अलिबाग पंचायत समितीच्या पक्षीगणातून शेतकरी कामगार पक्षातर्फे प्रफुल्ल पाटील हे निवडणुकीला सामोरे जात आहेत. प्रफुल्लजी, आतापर्यंतची आपली राजकीय वाटचाल कशी राहिली आहे? आतापर्यंत राजकीय कारकिर्दी बोलायला झालं तर शेतकरी कामगार पक्षामध्ये मी जन्मापासूनच आहे. माझ्या कारकिर्दीमध्ये मी एक निष्ठ शेतकरी कामगार पक्षाचा एक सेवक म्हणून मी काम करत आहे आणि मी काम करत असताना आमदार भाई जयंत पाटील यांच्यावर निष्ठा ठेवून मी आजपर्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे आणि मी लोकांच्या सहवासात राहून, लोकांच्या बरोबर राहून मी कायम त्यांच्या सहवासात राहणारा माणूस आहे आणि मी त्यांच्या सहवासातच राहून मी आजपर्यंत इथून माझी ग्रामपंचायतीमधून मी जी वाटचाल चालू केलेली आहे ती आतापर्यंत मी फर्स्ट टाइम माझी आहे की मी पंचायत समिती लढवत आहे. मी ग्रामपंचायतचा सदस्य, सरपंच, माझी मिसेस सरपंच होती, अशा मी कारकिर्दीमध्ये मी ही निवडणूक आता या निवडणुकीला सामोरे जात आहे. माझ्या या ग्रामपंचायतीच्या कारकिर्दीमध्ये मी अनेक विकास कामं या ग्रामपंचायतीमध्ये केलेली आहेत. पाण्याच्या समस्या असतील, वाडगाव फाट्याला ज्या पाण्याचा प्रॉब्लेम होता, जिथे टँकरनी पाणी पुरवलं जात होतं, तिथं पहिलं एमआयडीसीचं पाणी घरोघरी नळ कनेक्शन देण्याचा मी यशस्वी प्रयत्न केला. मी तिथल्या लोकांना सर्वांना विश्वासात घेऊन ही कामं मी पूर्ण केली आणि लोकांचा पाण्याचा प्रश्न सोडवला. तसेच अद्ययावत स्मशानभूमी सर्व तिन्ही ठिकाणी ह्या स्मशानभूमी गोंधळपाडा, वाडगाव फाटा, वेशवी इथे अद्ययावत स्मशानभूमी, व्यायामशाळा 3 ठिकाणी, ओपन जिम, कल्पना उद्यान, सर्व रस्ते, असे प्रत्येक घरास जाणारा रस्ता पाहिजे हा विचार करून प्रत्येक घराघराला जाणारा रस्ता केला आणि अनेक उपक्रम मी ह्या ग्रामपंचायतीमध्ये राबवले. हे करत असताना मी मागील ग्रामपंचायतीला मी सामोरे गेलो, मला अपयश आलं. विषय पण तसाच होता आणि तो बरोबरही होता असं मला वाटतो की गोंधळपाड्याचा सरपंच हा कित्येक वर्ष त्या गावाला सरपंच मिळालं नव्हतं आणि त्यांनी ते सरपंच तो पद मिळण्यासाठी जो निवडणूक लढली गेली त्यात मला अपयश आलं आणि ते साहजिकच जे ते होतं ते बरोबरच होतं की गोंधळपाड्याला सरपंचपदी मिळणं फार गरजेचं होतं आणि ते त्यांना मिळालं. मला खूप आनंद आहे की त्यांना सरपंचपद मिळालं. परंतु आताची निवडणूक आहे की मला खात्री आहे की गोंधळपाड्यातली जनता, मी जी कामं केली आहेत ग्रामपंचायतच्या कारकिर्दीमध्ये, मी कुठेही दुजाभाव न ठेवता मी तिथे विकास कामं केली आहेत. घरोघरी रस्ते, कॉन्क्रीटचे रस्ते, पेवर ब्लॉकचे रस्ते, बेवूड फर्स्ट, बेवूड सेकंड, इंद्रप्रस्थ आणि डॅफोडिल सारख्या सोसायट्यांना पाण्याची कनेक्शन दिलेलं आहे. तेच पाण्याचं कनेक्शन अद्यापर्यंत ते त्याच ह्याच्यावरून पाणी पितात आणि अशी गावामधले पाण्याचं जे वेशवीमधलं नियोजन केलेलं आहे, असे अनेक गोष्टी मी ह्या ग्रामपंचायतीच्या मार्फत मी केलेल्या आहेत आणि त्याच्यात मी यश मिळवलेलं आहे विकास कामांच्या बाबतीत. तसंच आता मी ग्रामपंचायतच्या पलीकडे जाऊन खंडाळा ग्रामपंचायतीमध्ये तळवलीमध्ये मी विसर्जन घाट बांधला. तळवलीमध्ये मी स्मशानभूमी निवारा शेड बांधली. खंडाळा गावामध्ये खंडाळा ग्रामपंचायती जळीत शेड बांधली, त्याला शौचालय बांधलं, त्याला निवारा शेड बांधली, स्मशानभूमी रस्ता बांधला. अशी अद्यावत त्यांची स्मशानभूमी करून ठेवली. बौद्धवाडीमध्ये प्रत्येकाच्या घरापर्यंत रस्ते केले. बौद्धवाडीमध्ये 6 शीट शौचालय अद्यावत बांधून दिलं. त्यांना अत्यंत गरजेचा विषय होता. पावसाळ्यामध्ये त्यांची एवढी अवस्था होती, त्यांनी माझ्याकडे येऊन ती मागणी केली आणि ती मागणी मी पूर्ण केली. अशी मी ग्रामपंचायत खंडाळ्यामध्ये विकास कामं केली. जवळजवळ 1 कोटीची मी ग्रामपंचायत खंडाळ्यामध्ये मी कामं केली असते. तिथं माझा काडी मात्र संबंध नसताना सुद्धा मी तिथं विकास कामं केली आहेत. पोवळ्यामध्ये, खंडाळ्यामधल्या पोवळ्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तिथे पावसाळ्यामध्ये पूल पडला होता. तो पूल मी तातडीने मी माझ्या मेहनतीने, अगदी त्याची प्रमाण विमान असताना मी त्या
पोवळ्याशी माझे लोकांशी संबंध आहेत. तिथे मानकुळे आहेत, बैरोलकर आहेत, असे जे माझे मित्रमंडळी आहेत, यांच्या मळेकर आहेत, यांचा विश्वास माझ्यावर जास्त होता. म्हणून मी तो पूल माझ्या हातात घेऊन मी तातडीने पूल पूर्ण करून ते काम, त्यांची व्यवस्था पूर्ण केली. असे अनेक कामं मी केले. तसेच मी बेलकडे, आता बेलकडे माझ्या गाण्यामध्ये मोडत नाहीये, पण बेलकडेमध्ये सुद्धा सुसज्ज अशी स्मशानभूमी, रस्ते, विसर्जन घाट आणि पिंडदान शेड असे अनेक कामं बेलकड्यामध्ये सुद्धा केली. त्याचबरोबर माझ्या ज्या पंचायत समिती गाण्यामध्ये आक्षी गाव आहे, आक्षी गावामध्ये जे एमआयडीसीचं पाणी साखरमध्ये जे मी एक 4-5 वर्षापूर्वी गेलं, ते एमआयडीसीचं कनेक्शन मी माझ्या स्वतःच्या जयंतभाईंनी सांगितल्याप्रमाणे ते पाण्याचं कनेक्शन तिथे मिळालंच पाहिजे म्हणून त्यांनी मला सांगितलं. मी ते कनेक्शन तिथल्या लोकांना, विनायक पाटील, बुरांडे, पुन्हा रश्मीन असे तिथं जी लोक आहेत की त्यांनी पाण्याचा गंभीर प्रश्न समोर ठेवून अगदी रात्रंदिवस 3 महिने चिखलातून ती पाईपलाईन समुद्रातून टाकून नेली आणि त्याला मी एक दिवस रात्र पूर्ण आम्ही त्याच्यामध्ये धावत होतो. 4:30ला सकाळी पहाटे आम्ही तिथं पाणी गेल्याच्या नंतर मी झोपायला आलो. मी माझ्या स्वखर्चाने ते कनेक्शन मारून घेतलं आणि ते पाणी दिलं त्यांना. असे मी अनेक प्रश्न मी ह्या पंचायतीमध्ये केलेले आहेत आणि त्याचा बेनिफिट मला आता ह्या ग्रामपंचायतीमध्ये तिथली लोक मला चांगल्या प्रचारामध्ये चांगलं सहकार्य करतात आणि मला खात्री आहे की मला यश नक्कीच येईल. याच्यामध्ये जयंतभाईंनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे आणि लोकांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे त्याला मी नक्कीच सार्थक जाईन. मी आता प्रचारात फिरत असताना खंडाळा असेल, वाडगाव असेल, वाडगावमध्ये तर व्यवस्थित कामं आहेत, चांगली कामं केलेली आहेत. वाडगावमध्ये जी दिसलं ते जे सत्य आहे ते जरी सत्य आहे, त्यांनी वाडगावमध्ये अतिशय सुसज्ज अशी तिथे कामं काही झालेली आहेत आणि अजून होतील सुद्धा. पण काही जरी माझी गरज झाली तरी मी काम करायला तयार आहे. मी कधी पण अक्षी पंचायत समिती गणामधून निवडून आल्यानंतर आपण कोणती विकास कामे करण्यावरती भर द्याल? अक्षी पंचायती गणामधून मी निवडून आल्याच्या नंतर मी अक्षी येथील पाण्याचे विषय असतील, रस्ते असतील, काही त्यांच्या इंटरनल समाज मंदिर असतील, ढवर मधली सुद्धा तशीच परिस्थिती, ढवरचे रस्ते असतील, ह्या ढवर नंतर झालं तुमचं वाडगाव मधल्या काय समस्या असतील त्या सुद्धा मी प्रथमदर्शी सोडवण्याचा प्रयत्न करेन. खंडाळ्यामधील रस्ते, समाज मंदिरं, काही बौद्ध वाडे आहेत तिथल्या समाज मंदिर आहेत, पुन्हा सागाव, तळवली, रुळे, काळोशी पेठ, कोयळे येथील रस्ते जे आहेत ते बरेचसे रस्त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा मी सोडवण्याचा प्रयत्न करीन. आणि संगम मधील तिथे मंदिर आहे, ते मंदिर आणि स्मशानभूमी हे असे 2 मोठे प्रश्न आहेत संगम मधील, ते सुद्धा मी त्यांना शब्द दिलेला आहे की मी हा लवकरात लवकर पूर्ण करायचा मी प्रयत्न करीन. तसेच गवळीवाडीमध्ये मी जेव्हा सदस्य झालो त्यावेळेला गवळीवाडीची बरीचशी कामं बाकी होती. ती आत्ताच्या कंडिशनला गवळीवाडीची मी बरीचशी कामं, पाण्यापासून सर्व प्रश्न मी गवळीवाडीचे सोडवलेत. तिथे हायमाज बसवणं, इव्हन ते तिथे जे श्रीकृष्ण मंदिर आहे ते श्रीकृष्ण मंदिर बांधण्याचा सुद्धा त्यांना मी सहकार्य केलेलं आहे. अशा अनेक गवळीवाडीमध्ये कामं माझ्या मार्फत झालेली आहेत. गवळीवाडी झाली, गोंधळपाडा झाला, अशा ह्या सर्व गोष्टी तिथे मी पूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्या पुढे सुद्धा जी काही कामं असतील ती मार्गी लावायचा प्रयत्न करेन. अलिबाग तालुका हा मुंबईपासून आखेच्या अंतरावर आहे, तरीही अलिबागमध्ये पाहिजे तसे उद्योगधंदे आले नाही किंवा कंपन्या निर्माण झाल्या नाही. त्याच्यामुळे इथे बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. तर आपल्या पंचायत समिती मतदारसंघातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आपण काय प्रयत्न केलेले आहात आणि यापुढे काय प्रयत्न कराल? बघा, मी तुम्हाला एवढंच सांगतो की बेरोजगार हा विषय खरोखर आपल्या समोर आहे. कारण वर्षाला ग्रॅज्युएशन झालेली आणि 12वी झालेली, 10वी झालेली लाखो विद्यार्थी बाहेर पडत आहेत आणि बेरोजगार शिक्षणाअभावी पण काही मुलं 12वी नंतर घरच्या परिस्थितीमुळे काही मुलं शिकत नाहीत, 12वी नंतर घरी बसतात किंवा ग्रॅज्युएट झालेली पोरं बरीच आहेत. नोकरीचा संदर्भामध्ये जॉबचा जर विचार केला तर शेतकरी कामगार पक्ष असा एकमेव पक्ष आहे इथे अलिबाग तालुक्यामध्ये
की ज्यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँक, अर्बन बँक, कोएसओ, JSM कॉलेज, PNP कॉलेज, PNP जेटी असे अनेक संस्था शेतकरी कामगार पक्षाकडे आहेत. आणि मी स्वतः जर माझा विचार केला तर मी खंडाळ्यापासून अगदी बऱ्याचशा ठिकाणी जी मुलं माझ्याकडे येतात त्यांना अनेक मुलांना मी नोकऱ्या अर्बन बँकेमध्ये, RDC बँकेमध्ये, जेटी मध्ये, कोएसओ मध्ये, अशा आपल्या ताज हॉटेल आहे, अशा अनेक माध्यमातून मी अनेक मुलांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. आणि त्यांच्या बेरोजगारी आमची मुलांची हटली. आमच्या गावातला जर विचार केला तर मोस्टली आमच्या गावातले तुम्हाला कोण मुलं घरी भेटणारच नाहीत. सर्वांना, बहुतेकांना जी माझ्या बरोबर आहेत त्यांना सर्वांना मी कामाला लावलेले आहेत. कोणी मुलं अक्षी पंचायत समिती गणामध्ये निवडणुकीला सामोरे जात असताना तुम्ही आमच्या माध्यमातून मतदारांना काय आवाहन कराल? अक्षी पंचायत समिती गणातून मी मतदानाला सामोरे जात असताना मी मतदारांना एवढंच आवाहन करेन, मी आणि माझे सहकारी प्रवीणा प्रमोद घासे जिल्हा परिषदच्या उमेदवार आहेत, त्यांची निशाणी खटाळ आहे. पंचायत समिती अक्षी गणातून मी उभा आहे. प्रफुल्ल कृष्णा पाटील वेशवी, मला तर सर्व ओळखता तुम्ही. आणि मी एक काम करणारा माणूस आहे. मला जर माझ्यावर विश्वास ठेवून जर तुम्ही मला सहकार्य केलेत आणि मला विजय करून तुम्ही दिलात तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही धनधान्य जे आमच्या समोरचे उमेदवार आहेत त्याला कशालाही आमिषाला बली न पडता तुम्ही काम करणाऱ्या माणसाला निवडून द्या, काम करणाऱ्या पक्षाला निवडून द्या. आम्ही तुम्हाला, आमच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही आम्हाला एक हात पुढे करा, आम्ही आमचे 2 हात तुमच्या समोर पुढे करतो. आणि भविष्यामध्ये तुम्ही कधीही काळ्या रात्री आम्हाला फोन करा. मी जर काळ्या रात्री तुमच्या पुढे मी पहिला उभा असेन. मी तुम्हाला एवढंच आवाहन करतो की तुम्ही ह्या इलेक्शनमध्ये आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला मतदान करून आम्हाला विजय करा. भविष्यामध्ये अशी कुठलीही तक्रार तुमच्याकडे आमची येऊन देणार नाही की आम्ही तुमच्या उपयोगाला पडलो नाही किंवा आम्ही तुमची कुठली कामं केली नाही. जर असं झालं तर पुढच्या वेळेला आम्हाला तुम्ही तुमच्याकडे मतदानासाठी उभे सुद्धा केलेत नाही तरी चालेल. परंतु मी तुम्हाला शब्द देतो की आम्ही तुमच्यापर्यंत विकासाची गंगा कशी पोहोचवायची याचं नियोजन आमच्याकडे आहे. आणि नियोजन करणारा माणूस मी स्वतः आहे. मी माझ्या गावाचा विकास केलेला आहे, पंचायतीचा विकास केलाय, माझ्या परिसराचा विकास करायचा प्रयत्न केलाय. तसाच मी पंचायती गणामध्ये माझा बहुमोल देऊन मी तुमच्यासाठी मी उपयोगाला पडेन. सर्वांनी ह्या येत्या 7 तारखेला खटाऱ्याचं बटन दाबून आम्हाला विजय करा, एवढीच मी तुम्हाला आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.